8वा अध्याय आपण घेऊया. 8व्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग भगवत प्राप्ती. याच्यामध्ये मग सांगितल्यासारखं आपण याच्या आधीचा अध्यायाचं काय कनेक्शन ते आपण जाणून घेतोय. हम्म. आता 8वा अध्यायामध्येचा 7व्या दिवशी काय कनेक्शन जाणून घ्या. कारण हे जाणून घेतल्यामुळे आपल्याला फ्लो लक्षात येईल. कारण भगवद्गीता हे तत्व जाणून नाही घेतलं तर आपण भक्तीमध्ये प्रगती करायला फार अवघड होणार आहे. आणि म्हणून आपण काय करतोय, हे जसं या आधीच्या अध्याय शेवटी 7व्या अध्याय शेवटी भगवान श्रीकृष्णाने बरेच शब्द वापरले. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, खूप शब्द वापरले. आता सुरुवात का होती या अध्यायामध्ये, अजून तेच विचारतात. पण त्याच्यात आपण या अध्यायातले कसे कसे विभाग केलेत, कुठल्या कुठल्या विषयावर किती श्लोकांमध्ये भगवंताने काय सांगितले, हे थोडं जाणून घेऊया आपण. 1 ते 4 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये भगवान काय करतात, अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तर देतात 1 ते 4 श्लोकांमध्ये. आणि श्लोक 5 ते 8 श्लोकात भगवान काय करतात, मृत्यूच्या वेळी त्याच्यामध्ये बघू शकता आपण जे प्रिंटआउट दिलेलं आहे आपल्याला, आपण जे मी पाठवलं ते PDF आपल्याला त्याच्यामध्ये आहे ते 8व्या अध्यायामध्ये. ते बघा आपण. तर बघा, 1 ते 4 श्लोकामध्ये काय केलं भगवंतानी, अर्जुनाच्या प्रश्नांना भगवंत उत्तर देतात. 5 ते 8 श्लोकामध्ये काय करतात भगवंत, मृत्यूच्या वेळेला श्रीकृष्ण स्मरण करायला हवं ते सांगतात. हा. त्याच्यानंतर भगवान काय करतात, 9 ते 13 जे श्लोक आहे त्याच्यामध्ये योग मिश्र भक्तीद्वारे श्रीकृष्ण स्मरण कसं करायचं ते सांगतात. हं. आणि 14 ते 16 श्लोकामध्ये शुद्ध, आता बघा हे फरक कळलं पाहिजे आपल्याला. योग मिश्रा भक्ती म्हणजे काय, ज्ञान मिश्रा भक्ती म्हणजे काय, शुद्ध भक्ती म्हणजे काय, आपण कुठली नेमकी करतोय, आपण अडकून बसलो तर नाही ना. समजा एखाद्याला माहीतच नाही, तो योग मिश्रा भक्ती करत बसलाय, मग कृष्णापर्यंत जाणार तुम्ही. एखादा मिश्र भक्ती करतोय, ज्ञान मिश्र भक्ती, तोही पोहोचणार नाही. पण जो शुद्ध भक्ती तोच पोहोचेल. मग नेमकं काय जाणून घ्यायचंय, तर 14 ते 16 श्लोकांमध्ये शुद्ध भक्तीद्वारे श्रीकृष्णाचं स्मरण कसं करायचं, आणि 17 ते 22 या श्लोकांमध्ये भौतिक जग आणि आध्यात्मिक जगाची तुलना, त्याचं वर्णन आहे. आणि 23 ते 28 श्लोकांमध्ये काय केलेलं आहे, कृष्ण प्राप्तीमध्ये शुद्ध भक्ती कशी सर्वश्रेष्ठ आहे हे सांगितलेलं आहे. भक्ती आहेच आहे, पण सकाम भक्ती महत्वाची नाही. इच्छा ठेवून मला हे पाहिजे तर भक्ती करणार, ते पाहिजे. काही जण मोठी लिस्टच घेऊन जातात आणि म्हणतात, म्हणे मी मागच्याला आलो होतो, एवढं 10 मी सांगितलं तर 2च पूर्ण झाले, बाकीचे कधी पूर्ण होणार, सारखं मी येतोय तुमच्याकडं, तुम्ही काय नारळ फोडला, हे फोडलं, ते फोडलं, आता डोकं फोडू का तुमच्या पुढं, आता नाही फोडू. म्हणजे अशी अवस्था आहे. पण आपण हे समजून घ्यायला हवं की भगवंताची शुद्ध भक्ती किती महत्वाची हे जाणून घेणं फार आवश्यक आहे. याच्यामध्ये आपण श्लोक जाणून घेऊया. हे सगळे आता मगाशी घेतल्याप्रमाणे आढावा. आणि तसं जेव्हा भक्तिशास्त्रीद्वारे हे श्लोक शिकवले जातात तेव्हा एका तासामध्ये 8 ते 9 श्लोकच घेतले जातात. एवढं खोलवर शिकवण्यात येतं. पण हे जे आपलं सत्र चाललंय फक्त आढावा घेतोय आपण. आणि भक्तिशास्त्रीचं शिकायचं ते अजून खोलवर जाणार. आपल्याला काही जणांची भक्तिशास्त्र झाली असेल, पण आता इथं अर्जुन हाच प्रश्न सुरू केला. अहो म्हणजे तुम्ही गेल्या आधी सांगितलं शेवटचा श्लोक, मला कळलंच नाही, काय शब्द तुम्ही वापरले काहीच कळलं नाही. काय ब्रह्म, काय अध्यात्म, कर्म, अधिभूत, हं, अधिदैव, काय बरं प्रकार मला सांगा. आणि सगळे विचारतो आधी यज्ञ वगैरे काय. आता भगवंत या श्लोकामध्ये अर्जुन जे म्हणतो बघ किती महत्वाचा शब्द आहे, दुसऱ्या श्लोकातला, अधियज्ञा कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन प्रयाणकालेच कथम नेय असी नियतात्मभी. हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो, आणि भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेले पुरुष मृत्यू समय तुम्हाला कसे जाणू शकतात. प्रभुपाद एकदा बंगाली ह्याच्यात म्हणतात, साधन कर भजन कर मरते जाणले आहे म्हणे. आपण आयुष्यभर जे साधन भजन करतो ना, ते मरताना कळतं की खरंच कसोटीला उतरला की नाही. वर्षभर अभ्यास करणारा मुलगा कधी कळतं बरं, परिश्रम पाच रिझल्ट त्यावेळेला कळतं. काय मराठीत म्हणतात ना, काय दिवे लावणार ते कळेलच आम्हाला. तसा प्रकार आहे. आपण आयुष्यभर जे भक्ती करतो, प्रामाणिक भक्ती केली असेल तर नक्कीच आपल्याला भगवंत स्मरण येईल. या तात्पर्यामध्ये प्रभुपाद राजा कुलशेखरांनी केलेली जी प्रार्थना आहे त्याचं वर्णन करतायत.
फार मोठे भक्त होऊन गेले. द्वादश अलवार म्हणून दक्षिण भारतामध्ये, द्वादश अलवारामध्ये हे राजा कुलशेखर फार प्रसिद्ध होते, फार महान वैष्णव. जसे 12 महाजन आहेत ना, तसे 12 हे अलवार आहेत. भगवंताची वेगवेगळ्या अस्त्रांचे अवतार आहेत ते. हे राजा कुलशेखर म्हणतात. तो श्लोक मी म्हणतो, संस्कृत श्लोक असा आहे: कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरांतम अद्दैव मे विशतु मानस राजहंसः प्राण प्रयाण समय कफवात पित्तै कंठावरोधन विदो स्मरणम कुतस्ते. हा इतका सुंदर श्लोक आहे, प्रभुपादांनी खूप वेळा कोट केलेला आहे. या श्लोकाचं बघा आशय काय. भगवान म्हणतात, राजा कुलशेखर म्हणतात की म्हणे मृत्यूच्या आपलं शरीर पूर्ण म्हणजे जवळजवळ काही कार्य करू शकत नाही. गळ्यामध्ये कफ भरलेला असो, कंठामध्ये, तर बोलता येत नाही, नाम घेऊ शकत नाही. मग राजा कुलशेखर काय म्हणतो बघा: हे भगवान, आता मी निरोगी आहे म्हणे. मला या निरोगी अवस्थेतच त्वरित मृत्यू यावा, म्हणजे माझ्या मनाचा राजहंस तुमच्या चरण कमलामध्ये प्रवेश करू शकेल. इतकं सुंदर म्हटलेलं आहे. हे माझं मन म्हणजे कशासारखं, हंसासारखं आहे. तुमचे चरण म्हणजे कमळासारखे आहेत म्हणे. त्या हंसाला कमळामध्ये यायला फार बरं वाटतं. त्यामुळे आता मी निरोगी आहे. आताच मला बोलावणे येऊ दे, जेणेकरून मी तुमच्याकडे येऊ शकेन. कारण कधी मरताना तुमची आठवण होईल की नाही माहित नाही. कप दाटून भरलेला आहे. मला तुमचं नावही घेता येईल की नाही माहित नाही. आताच मला धडधाकट असेल, तुमचं स्मरण होऊ द्या म्हणे. असं ते प्रार्थना करतात. आता तिसऱ्या श्लोकात भगवंत खुलासा करतात. ब्रह्म म्हणजे कोणाला म्हटलेलं आहे? जीवाला ब्रह्म म्हटलेलं. म्हणजे आपण सगळे कोण आहेत? ब्रह्म. परब्रह्म नाही बरं का, गफलत करू नका. ब्रह्म आणि परब्रह्म वेगळं आहे. आपण ब्रह्म आहोत आणि भगवंत परब्रह्म आहेत. पुंडलिका भेटी ब्रह्म आले का म्हटलं नाही, परब्रह्म आले का म्हटलं. म्हणजे पांडुरंग किंवा कृष्ण हे परब्रह्म आणि आपण ब्रह्म आहोत. म्हणतात अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म. अहम परब्रह्मास्मी नाही म्हटलेलं आहे. लोक म्हणत अहम अब्रह्म म्हणजे तेच ना, एकच आहे. आपण सगळेच ब्रह्म आहेत. कृष्ण हे ब्रह्म आहेत, तुम्ही आम्ही सगळे ब्रह्म नाही, तसं नाही. हे फरक कळणं आवश्यक आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, आणि त्या आत्म्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म म्हणतात. आणि जीवांच्या जीवांचं शरीर मिळालं ना, भौतिक शरीर, हे शरीराची उत्पत्ती होण्याचं जे कारण घडलेलं आहे, त्या कार्याला काय म्हणतात? कर्म किंवा सकाम कर्म म्हणतात. आता एक फार खोलवर चर्चा आहे श्लोकांमध्ये, आपण सगळं घेणं शक्य नाही या कमी वेळेमध्ये. आढावा बघतोय आपण. पुढे बघून म्हणतात की अधिभूत म्हणजे काय बरं? हं? हे भौतिक प्रकृती आहे की नाही, भौतिक जग नेहमी परिवर्तन होणार, याला म्हणतात अधिभूत. आणि अधिदैव म्हणजे काय बरं? चंद्र सूर्यासारखे देवदेवता आहेत, हं, यांचा समावेश असलेलं जे विराट रूप आहे भगवंताचं, त्याला म्हणतात अधिदैव. ते भौतिक रूपच आहे, पण एक रूपाची कल्पना केलेली आहे. आणि ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे भगवंत राहतात परमात्मा रूपानं, त्याला म्हटलेलं आहे अधियज्ञ, म्हणजे सर्व यज्ञांचा अधिष्ठाता. आता 5व्या श्लोकात भगवंतानी काय केलेलं आहे की जो भक्ती करतो त्याची परिणती कशी व्हायला पाहिजे त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. आणि खरी ती परीक्षा आहे आपली. काय श्लोक आहे बघा, 5वा श्लोक म्हटलेला आहे: अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्य तर संशय. हा श्लोक कंठस्थ करणं खूप आवश्यक आहे, खूप महत्वाचा आहे. हा, रोज आपण म्हणून घ्या, म्हणा. जेव्हा मी एका सांगतो श्लोक कंठस्थ करायचा आहे, आपण प्रयत्न करा श्लोक कंठस्थ करण्याचा. खूप चांगला श्लोक आहे आणि खूप समजायला खूप सोपा आहे. म्हणजे अंतकाळी जो माझं स्मरण करीत देह सोडेल, त्याला माझी प्राप्ती होईल, यात काही संशय नाही. का संशय नाही म्हणतात भगवंत? का बरं? भगवंताला माहिती आहे की काय, हे मन नेहमी काय करतंय? संशयखोर आहे बाबा. हा, हे ऐकत नाही मन. काय सांगितलं मन, काय मनाला काय वाटतं? संशय तो. भगवंत आहेत म्हणतात, आहेत का भगवंत? खरंच आहे का? त्याला पटत नाही लवकर भगवंताची भक्ती. तर म्हणून भगवंत म्हणतात काही संशय नाही बरं का. मृत्यूच्याला माझं स्मरण करत देह सोडला, माझ्याकडे येणार, काही संशय नाही. म्हणजेच आपण आयुष्यभर, मग ते कसं शक्य आहे बरं मरताना होणं? लगेच पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात: यमिमापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. भगवंत काय म्हणतात? हे कौंतेया, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. बघा, म्हणजे मरताना जो जी भावना आणि चेतना आहे, तसं शरीर भेटणार. मरताना जर भगवंताचं स्मरण नाही झालं, दुसरं घरातल्या कुत्र्या स्मरण झालं, ते शरीर भेटणार.
घरच्यांचं स्मरण झालं तसं शरीर भेटणार. म्हणून काय केलं पाहिजे आपल्याला, की भगवंताचं स्मरण होण्यासाठी आयुष्यभर करावं म्हणून. मग 7व्या श्लोकात अजून खुलासा करतात. ते म्हणतात, तस्मा सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धेच मयी अर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यस्य संशय. इथं मग पुन्हा म्हणतात संशय घेऊ नको. कशासाठी? तू माझं नेहमी स्मरण करत राहा आणि त्याच वेळेला युद्ध पण कर. माझं दोन्ही सांगड घालायची. लोक म्हणतात कसं करायचं हो काम करता करता. अहो काम करताना तोंडाने तर काय काम नसतं. मनात मग असं म्हणत राहायचं आपण. आणि माळ असेल माळावर जपही करू शकतो. आणि म्हणून भगवान म्हणतात की इथं तात्पर्य पहिल्याच ओळीत भगवान म्हणतात, जे सांसारिक लोक आहेत ग्रस्त आश्रम त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. का बरं? हं. आपलं काम करता करतात. काम करते चलो, नाम लेते चलो. दोन्ही. इथं पुढं म्हटलेलं आहे की जो आपलं मन विचलित होऊनच त्यामध्ये चिंतन करतो, तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. आता पुढं जे 9 ते 13 श्लोक त्याच्यामध्ये योग मिश्रा भक्तीद्वारे श्रीकृष्णांचं कसं स्मरण करायचं. काय योग मिश्रा म्हटलं माहिती? योग मिश्रा म्हणजे काय? ज्याच्यामध्ये भक्ती मुख्य घेतली नाही त्यांनी. कशाला भर दिलेला आहे? अष्टांग योग किंवा योग, दुसरे योग. त्याला प्राधान्य म्हणून भक्ती योगात थोडं जोडलेलं आहे. मग त्या स्थितीत पण कसं काय त्यांची काय अवस्था आहे सांगून नंतर भक्ताची काय स्थिती हे सांगतात बघून. इथं म्हटलं श्लोक असा आहे, मनुष्यानं काय केलं पाहिजे? जे भगवान सर्वज्ञ आहेत, पुरातन आहे, नियंता, हे का वर्णन दिले बरे? हे वर्णन डायरेक्ट भगवंत रूपात दिले का वर्णन आहे? रूपात आहे का? सुंदर डोळे, सुंदर नाक नाही, ते वर्णन नाही इथं. लक्षात आलं का? हे डायरेक्ट वर्णन नाही, इनडायरेक्ट आहे. का बरं? हे योग मिश्र आहे, थोडं मिश्रण आहे. थेट भगवंताच्या रूपाचं वर्णन नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे की त्यांचं भगवंताचं काय केलं पाहिजे? अशा रूपात ध्यान करावं. का बरं? ते कृष्ण रूपाचं डायरेक्ट ध्यान करू शकत नाहीत मग. कधी काय जण विराट रूपात ध्यान करतात का? कारण त्याला कृष्ण रूपात ध्यान करा, थोडं कुठेतरी अजून विठोबा ध्यान करायचं थोडी इच्छा नाही अजून. तर भगवान म्हणतात चला असं तरी करा. पुढं म्हणतात पुन्हा मग ठीक आहे, मग दोन्ही भुवयामध्ये प्राणवायू स्थिर करून योग सामर्थ्य तर अविचलित मनानं काय करतो मग तसा उपयोग करत माझी भक्ती करून भक्ती कर, त्यालाही भगवंताची प्राप्ती होते. पण त्याला लांबचा लांबचा पल्ला आहे तो योगाच्या बळावर. इथं म्हणून म्हटलेलं आहे की भक्तियोग अशा हा योगाभ्यास शक्य नाही म्हणे, अचानक होत नाही. आणि मुख्य गोष्ट आहे कुठलाही योग असू दे, भक्ती जोडल्याशिवाय होऊ शकत नाही. आता बघा जे निराकार म्हणतो भगवंताला, ते पण भक्ती करतात का बरं? पर्यायच नाही त्याला. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे थोडेच भक्ती करून ते म्हणतात आम्हाला एकदा आम्ही निर्गुण निराकार विलीन झालं की परत भक्ती करत नाही म्हणे, मी सोडून देतात ते. हा निराकार आहे. तसं आपण एक्स मानतो की एक्स, एका शब्दाला क्ष मानू किंवा हातचा घेतो आपण. हातचा घेतो की नाही आपण? हातचा घेऊन जातो का पुढं, सोडतो हातचा, परत वापरत नाही हातचा आपण. तसं ते भगवंताला हातचा म्हणून वापरतात फक्त. नंतर सोडून जातो भगवंताला. पण भक्त आहे, भगवंताला सोडत नाही, नेहमी धरून ठेवतो. फरक आहे की नाही? कोणी तर म्हटलेलं आहे, जो शुद्ध भक्तीने कसं स्मरण करायचं म्हणे 14 ते 16 श्लोकात सांगितलेलं आहे. हा पण श्लोक खूप महत्वाचा 14वा. अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याम सुलभ पार्थ नित्ययुक्त योगिना. हे पार्था, जो भक्त विचलित न होता अनन्य भावाने सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो. कारण तो निरंतरपणे भक्तियोगात रममाण झालेला असतो. तिथं म्हटलंय कुठले बाकीचे योग नाही, कुठले योग आहे? भक्ती योग. सतत स्मरण करणारा तो भगवंताची प्राप्ती करतो. काही लोक म्हणतील सारखं भगवंता स्मरण करून किती त्रास देतो तुम्ही भगवंताला. हो सण एकदा हरिकृष्ण झालं, दिवसभर सारखं बघितलं हरिकृष्ण, बघितलं इकडं हरि, अरे सारखं मान एवढं थोडं त्रास द्यायचा नसतं बरं का. काय उत्तर द्यायचं माहिती आपण त्यांना? त्यांना असं म्हणायचं, समजा एखादी आई आहे आणि मुलगा म्हणतो आई, ते फार तर मम्मी म्हणेल आजकाल, मम्मी. अजून जास्त बोलता येत नाही त्याला. मग त्याची मम्मी म्हणते बरं बरं ये बाबा. परत मग मम्मी म्हणतो.
दुसऱ्यांदा 10-15 वेळा म्हणतो. 100 वेळा जरी म्हटलं तरी मम्मी काय म्हणते, हो बाळा, हो बरोबर आहे, हो हो, असं पाठीवर हात फिरवणं. असं बा झालं, फेकून देत नाही का, किती मम्मी मम्मी म्हणतोस. आहे का कुठली जगात मम्मी? प्रत्येक जेवढ्या वेळा म्हणतो तेवढा अजून तिला आनंद वाटतोय. तसं भगवान म्हणतात, तसं नाही, तुम्ही समजू नका, की मला उलट तुम्ही जेवढ्या वेळेला मला स्मरण कराल, मला आनंद वाटतो का, की तुम्ही माझ्याकडे याच्या वाटेवर आहेत म्हणून. तुम्ही माझं सतत स्मरण करत नसाल तर काय वाटणार मला, अजून कमी पडताय तुम्ही. हं? तर त्यामुळं माझं स्मरण, माझी सेवा करत राहिल्यामुळे काय होणार आहे, माझ्याकडे निश्चितपणे पोहोचणार. आता इथं वर्णन आलं. आणि 15व्या श्लोकामध्ये सांगतात की एकदा माझ्याकडे तुम्ही आलात, काय होईल म्हणे, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धीम परमाम गतः. माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मे जन या दुःखमय तात्पुरते जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. ही मोठी गोष्ट आहे. काय पाहिजे अजून? भगवान स्पष्ट म्हणतात, एक तर या जगातला एक बोर्ड लावून टाकला भगवंताने, कुठला, दुःख आलंय मग शाश्वतम. काही घ्या तुम्ही, ती मिळालेली बरं वाटतं आधी. हम्म. आणि नंतर दुःख होते. एखादी गोष्ट आवडली म्हणून घेतो आपण, नंतर तीच गोष्ट दुःखाला कारणीभूत होते भौतिक जगात. पण म्हणून दुःखाला म्हणे असं म्हटलंय अशाश्वतम. इथं असलेली प्रत्येक गोष्ट नाशवान आहे. शाश्वत नाही, अशाश्वत म्हणजे बघा, कुठली वस्तू घ्या, टिकते का? कपडे फाटणार, शरीर पण फाटणार, संपणार, वस्तू सगळं संपणार, मोठा प्रलय होऊन सगळं संपून जाईल. म्हणून हे असं भौतिक जगत आहे. पण जो माझी भक्ती करतो, तो मात्र अशा भोवतीचा परत येत नाही, त्याचा परजन्म होत नाही. तत्व कसं आहे, जातसे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतसेच्या. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होतोय, ज्याचा मृत्यू झाला त्याला जन्म मिळतोय. पण भगवान म्हणतात, ते माझ्या भक्तांना लागू होणार नाही. का बरं? मामुपेत्य पुनर्जन्म हा न आपनुवंती, म्हणजे माझी प्राप्ती केल्यावर त्यांना पुनर्जन्म होत नाही. किती फायदा आहे की नाही मोठा. आणि म्हणून म्हटलेलं आहे, बाकी सगळ्यांनी यावं लागतं. कोणाकोणाला? 16व्या श्लोकात म्हणतात, हा ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुन मामुपेती तो कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. अगदी ब्रह्मलोकापर्यंत जरी गेला, हा म्हणजे हा ज्या नाहीये, ते नुसतं हा तोंड उघडायचं नाही, हा म्हणून. हा म्हणजे सगळंच, म्हणजे इथपासून तिथपर्यंत, अगदी ब्रह्मलोकापासून ते अगदी पाताळ रसातळापर्यंत जे कोणी आहेत, हं, ते सगळे दुःखास्थान आहेत. का बरं? पुनरावर्तीनो अर्जुन. या ब्रह्मलोक, अगदी या भौतिक जगाला सर्वश्रेष्ठ लोक कुठला ब्रह्मलोक आहे, तिथं ब्रह्मदेव राहतात. अगदी तिथपासून ते या भौतिकच्या तळापर्यंत सगळं काय म्हणे, हे दुःखाची सानिधी, परत परत यावं लागतं, जन्म मृत्यू. पण माझं धाम जो प्राप्त करतो, त्याला या भौतिक यावं लागत नाही, तो माझ्याकडेच राहतो. म्हणजे भगवंताची भक्ती केल्याच्या बदल्यात भगवंत किती तसं काय करावं लागतं सांगा बरं आपल्याला. जपच करावा लागतो की नाही? काय फार मोठं काय पहाड तोडायला सांगितलंय काय? किती सोपं आहे. म्हणजे एवढं सोपं केलं तरी पण भगवंत किती खुश होतात. हो, नव्याचं सांगितलं नाही का भगवंतानी, पुढच्या वेळी येईल ते, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदम भक्ती उपरतम अश्नामी प्रयतात्मना. भगवंत मला पान फूल फळ पाणी प्रेमाने दिलं तर हे प्रेमाने स्वीकार करतात. बस काय पान फुल प्रोपात म्हणतात. हो, कुठे भेटते ही गोष्ट. म्हणजे भगवंत प्रेमाचं भुकेलं, थोडं करा प्रेम, झालं हातच ओढतील भगवंत. भगवंत म्हणणार, अरे एक पाऊल चाल, मी 100 पावलं तुझ्याकडे येईन. पण भौतिक जगात लोकांचं एक पाऊल भगवंताकडे जातच नाही. पण आपलं एक पावलं नाही, भरपूर पावलं गेलीत. त्यामुळे भगवंताने आपल्याला काय केलेलं आहे, आपला स्वीकार केलेला आहे त्यांचा भक्त म्हणून. आणि मग इथं पुढं वर्णन केलेलं आहे, भौतिक जग आणि आध्यात्मिक तुलना केलेली आहे 17 ते 22 श्लोकांमध्ये. काय काय सांगितलेलं आहे, ब्रह्मदेव दिवस म्हणजे काय, रात्र म्हणजे काय माहिती ना आपल्याला. ते 4 युग आहेत ना, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग. या 4 युगाचा जो कालावधी आहे, त्याला जर 1000 गुणलं, तेवढ्या मोठ्या काळाचा, आता हिशेब काय तेवढ्याला काय म्हणावं माहित नाही आता. एवढा मोठा कालावधी म्हणजे ब्रह्माचा फक्त एक दिवस, तेवढ्याच काळची एक रात्र भगवंत ब्रह्मदेवाची. आणि अशा हिशेबानं 365 दिवस, एक वर्ष,
आणि मग 300 किती 100 वर्ष आणि मग ब्रह्मदेवाचा मृत्यू होणार. अशी अवस्था आहे भौतिक जगात. आणि पुन्हा मग ब्रह्मदेवाची रात्र संपली, दिवस सुरू झाला. मग सगळे जे अव्यक्तात, इच्छा आहे भरपूर, पण भगवंताकडे जे पोचलेले आहेत ना, ते भौतिक जगात राहिलेत. शरीर मिळालं नाही बरं का त्यांना, पण सूक्ष्म शरीर पण झोपून गेलेत. काही कळलं नाही, कितीतरी करोडो वर्ष तसेच सुप्त. पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला, पुन्हा त्यांना सगळं शरीर मिळणार. ब्रह्मदेव सगळं देणार. हा, हे तुझं कर्म. ओके, काय कर्म? ठीक आहे, हे शरीर मिळालं त्याला. असेच शरीर मिळाले आपल्याला वेगवेगळे. पण लक्षात घ्या, या भौतिक जगातले जीव जन्माला येतात, मरतात. पण 20व्या श्लोकात भगवंत काय करतात? नाही म्हणे, हे भौतिक जगात होत आहे, पण ऐका तर खरं काय म्हणतात. 20व्या श्लोकात म्हटलंय, परस्तस्मात् तो भाव अन्यो व्यक्तो व्यक्तात सनातन यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यती. भगवंत काय म्हणतात? याहून अनेक प्रकृती आहे अव्यक्त, जी अव्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाचे पलीकडे आहे. ती सनातन आहे, शाश्वत आहे. ती पराणी अविनाशी आहे. संपूर्ण जगाचा जरी प्रलय झाला तर ती प्रकृती नष्ट होत नाही. म्हणजेच काय? तेच आहे भगवंत धाम, जे दिव्य आहे, शाश्वत आहे. आणि भौतिक जग कसं आहे? दिव्य नाही आहे, भयंकर आहे. शाश्वत तर नाहीच आहे, तात्पुरतं आहे. कधी संपल काय सांगता येत नाही. कधी एखादा भूकंप झाला, सगळं कोसळलं काय सांगता येत नाही. ज्वालामुखी झाला, सगळं गेलंच कामानं. एखादं लाटच आली, सुनामी, काय ते सगळं शहर वाहून जाणार. असं भौतिक जग आहे. पण आध्यात्मिक जगत असं नाहीये, ते दिव्य आहे, शाश्वत आहे. हे फरक आपल्याला कळणं आवश्यक आहे. आणि पुढे भगवंत पुढच्या श्लोकांमध्ये सांगतात, भक्तिमय सेवेद्वारे कसं भगवंत प्रसन्न होतात जीवावरती. आणि त्याचप्रमाणे भगवंत इथं शुद्ध भक्ती कशी श्रेष्ठ आहे ते सांगायचे. तर भगवंत काय करतात, विशेष करून 23, 24 किंवा या 25व्या श्लोकामध्ये हे योगी लोक आहेत. ते कसं शरीर सोडतात बरं? आपल्याला माहिती दक्षिणायन उत्तरायण माहिती, दक्षिणायन एक उत्तरायण आहे. आता कुठलं चालू आहे माहिती आपल्याला? आता कुठलं सुरू आहे सांगा बरं, कुठलंही सुरू आहे? कोण ह्याच्यामध्ये कोण दाखवेल? चॅट बॉक्समध्ये. हा, तो पण काय सांग. दक्षिणायन चालू की उत्तरायण चालू आहे आता? अजून जानेवारी पासून काय सुरू होत आहे? मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू झालं ना. उत्तरायण सुरू आहे आता. आणि नंतर तेव्हाच हे होतं ना, त्या उत्तरायणाच्या निमित्तानंच बीचमध्ये काय केलं होतं, देह सोडलेला होता. म्हणजे योगी आहेत, अर्थात ते भक्तच होतं, महान भक्त, पण त्यांनी दाखवून दिलं तसं पण तुम्ही करू शकता म्हणून. इच्छामृत्यू त्यानंतर. तर उत्तरायण आहे, उत्तरायणाचा काळ आहे, सुरू आहे. जानेवारी सुरू झाला, अजून फेब्रुवारी मार्चच सुरू आहे अजून. त्यामुळं हा उत्तरायणाचा काळ आहे. हा 6 महिन्याच काळच उत्तरायण. आणि त्यानंतर पुढं मग जून नंतर परत मग दक्षिणायन सुरू होत आहे. 6 महिने उत्तरायण म्हणजे सूर्य काय करतो, थोडस उत्तरेकडे झुकतो थोडस. आणि मग दक्षिणाच्या वेळेला सूर्य दक्षिणेकडं कललेला असतो किंवा त्या साईडला असतो. मग इथं वर्णन दिलेलं आहे की दक्षिणायनमध्ये मरण पावणारा चंद्रलोकाची प्राप्ती, पण हे परत येतात. पण इथं पुढं म्हटलेलं आहे, या आता पुढं बघा, जो 28वा श्लोक बघा, 28 श्लोकात म्हटलेलं आहे, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम. भक्ती मार्गाचा स्वीकार करणार मनुष्य वेदाध्ययन, यज्ञाचरण, तपस्या, दान किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी केल्याने प्राप्त होणाऱ्या फळापासून मुळीच वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि शेवटी त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. म्हणजे की जो भक्ती करतो त्याने त्या व्यक्तीला आज जर वेदाध्ययन केलं असेल, तपस्या, दान दिलं, ते नष्ट होत नाही त्याचं.
ते फळं मिळतात त्याला, पण भगवंत त्याला डायरेक्ट देतात ती फळं. म्हणून म्हटलेलं आहे, केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्यामुळं त्याला हे सर्व प्राप्त होतं. आणि शेवटी त्याला परम आणि शाश्वत धामाची प्राप्ती होते. किती महत्वाचं आहे. प्रभुपाद म्हणायचे नेहमी की या भौतिक जगामध्ये एक फार मोठी विशेष गोष्ट आहे की या भौतिक जगात आल्यावर आपण भगवंताकडे जाणं हा जर आपण ध्यास घेतला, त्याला म्हणजे डिझायर, इच्छा, आपली इच्छा जर आपण वळवली, हं, स्वतःला संतुष्ट न करता भगवंताला मी कसं संतुष्ट करेन, हा जर भाव ठेवला त्यानंतर काय होणार नक्कीच तो परत त्या भौतिक जगात त्याला यावं लागणार. हा विशेष करून आपण ऐकलंय का, वसुदेव आणि देवकी कारागृहात होते कंसाच्या, आणि कंसाच्या कारागृहात असताना जेव्हा त्यांच्यावरती एक एक मूल कंस येऊन मारत होता, आणि मग जेव्हा कृष्ण प्रकट झाले, आधी चतुर्भुज रूप प्रकट झाले चतुर्भुज रूपात, नंतर कृष्ण रूपात प्रकट झाले, त्याला असा उल्लेख आहे. आता वसुदेव तर एक राजा होते, पण मेवण्याने जेलमध्ये टाकलं त्यांना, त्यामुळे तिथं काय सुटणं शक्य नव्हतं. पण तिथंच मनातल्या मनात त्यांनी हजारो गायी, अलंकार घातलेल्या सुंदर गायी, काय केलेले, त्यांनी ब्राह्मणांना दान दिलेलं, सत्पात्र ब्राह्मणांना दान काय केलं त्यांनी, मनातच ते अर्पण केलं. आणि असं म्हटलेलं आहे, ते मनात अर्पण केलं तरी पण काय होणार, त्याचं फळ मिळतं त्यांना. आणि कलियुगात फार मोठं वैशिष्ट्य आहे. कलियुगामध्ये समजा एखाद्याने मनात भक्ती केली, मनातनं भक्ती केली, तर त्याचं फळ मिळतंच, तेव्हाही मिळत होतं. पण आधीच्या युगामध्ये मनात जरी पाप घडलं तर त्याचं फळ मिळायचं त्यांना. आणि कलियुगात तसं ठेवलं तर फार हालत टाईट झाली सर्वांची. कलियुगात मनातनं एखादं पाप घडलं, हं, ते गृहीत धरलं जात नाही. प्रत्यक्ष केलं पण अडचण आहे ना, आधी मनातनं सुरुवात होते. असं नाही मनातनं काय त्याला फळ मिळत नाही ना, काय रे मी मनातनं करत आहे, पण अडचण कुठं आहे, मनातनं केल्यामुळं थोडं मग शरीराने घडणारच आहे. कारण मन काय करणार, खतपाणी खाणार आहे, असू दे, असं आहे तसं म्हणणं त्याला बोलवणार. म्हणून त्या त्या ठिकाणी इथं म्हणून म्हटलंय की भक्तीपूर्ण सेवा केल्यामुळे काय होणार आहे, हे सगळं प्राप्त होत आहे. आणि परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. ही शाश्वत धामाची प्राप्ती सगळ्यांना होत नाही बरं का. वैकुंठ एक आहे आणि त्याच्यावर गोलोक वृंदावन पण आहे. त्या गोलोक वृंदावन सगळे सहजाच जाऊ शकत नाही, फार दुर्लभ दुर्मिळ. असं म्हटलंय, त्या गोलोक वृंदावन दरवाजा फार छोटा आहे, एकदम नॅरो आहे. त्यातनं जाण्यासाठी आपल्याला फार छोटं व्हावं लागतं म्हणे. छोटं व्हावं म्हणजे दोन अर्थ आहेत. छोटं म्हणजे आकाराने छोटं, आणि छोटं म्हणजे गर्वरहित, अहंकार रहित, इगो. आपलं इगो काय करतात आपल्याला, हं, टोचत असतो इगो, होतं ना आपलं. इगोमुळं का आपण प्रगती करू शकत नाही. इव्हन भौतिक जगात सुद्धा एखादा खूप अहंकारी असेल तर त्याला कार्य करणं फार अवघड होतंय. हं, बरोबर ना? तर तो म्हणजे हा जो इगो आहे, इगो आपल्याला काय करतो, भगवंतापासून दूर ठेवतो. ह्याला म्हणतात मी हे बघा, दोन अहंकार आहेत. आपण आधी बघितलं ना, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतिमे भिन्ना प्रकृती अष्टदा. याच्यात बघितलं आपण आधीच्या ह्याच्यात की मन बुद्धी अहंकार सूक्ष्म शरीर, आणि पंचमहाभूत बनलेलं काय, स्थूल शरीर आहे. हे सगळं आहे. पण त्याच्यामध्ये जे काही मिथ्या अहंकार जो आहे ना, तो अहंकार दोन प्रकारचा आहे. एक कुठला आहे, एक अहंकार कुठला आहे, खरा अहंकार. दुसरा कुठला आहे, खोटा अहंकार. आता आहे तो खोटा अहंकार आहे, म्हणजे स्वतःला हाडामाचं शरीर समजतो. या शरीराच्या मान अपमानालाच आपण स्वतःचा मान अपमान समजतो. हम्म. पण आत्म्याचा, आपल्याला कोणी काही रागवलं तर त्या आत्म्याला रागवलं नाही, शरीराला रागवलं. पण आपण मी शरीराचा आत्मा समजल्यामुळं आपण ते स्वतःला समजून घेतो. या भौतिक युद्ध होतात म्हणजे काय, का युद्ध होतात, हं. कारण त्यांनी मला काहीतरी वाईट शब्द अपशब्द वापरले, हा, युद्धाचा इशारा दिला म्हणून मी असं केलं. पण समोरच्या व्यक्ती जर आत्मा जर कळलं, काही प्रश्नच येणार नाही. म्हणून हे ज्ञान घेणं खूप आवश्यक आहे. जेवढं ज्ञान आपण घेऊ तेवढं अज्ञान दूर होणार आहे. हं. स्वतःला शरीर समजणं याच्या इतकं मोठं अज्ञान नाही कुठलं. म्हणून आपण हे शरीर स्तरातून वर येणं खूप आवश्यक आहे. सोबत आपण शरीर स्तरातून वर येत नाही ना, ह्याला म्हणजे अन्नमय, प्राणमय अवस्था आहेत वेगवेगळ्या. अन्न घेतल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. नंतर त्यावेळेस पार पडलं, मग माझं कसं होईल याची भीती. नंतर तो ज्ञान घेतो, मनाचा सराव, त्याला मनातच हे वाटू लागतं काही ना काही. नंतर मग ती मनोमय अवस्था आहे, मग विज्ञानमय अवस्था, मग आनंदमय अवस्था. मग तो भगवंत भक्तीमध्ये आनंद लुटू लागतो.
असे स्तर आहेत वेगळे वेगळे. आणि इथं म्हटलेलं आहे की तो की केवळ भक्तिमय सेवा केल्यामुळं या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. अहो तुम्ही वेदाचं अध्ययन केलं का? काय आवश्यकता नाही. कारण काय झालेलं आहे की कपिल भगवंत आणि देवहूती यांची जेव्हा चर्चा चालली होती, तर देवहूती माता स्वतः कपिल भगवंताला म्हणते की तुमच्या नामाचं महत्व काय सांगू म्हणे मी. ती म्हणते यन्नामधेव यन्नामधेय श्रवणानुकीर्तनात यत प्रवणात यत स्मरतापि क्वचित श्वादोपि सद्या सवनाय कल्पते कुता पुनस्ते भगवनु दर्शनात. देवहूती माता म्हणते की हे कपिल हे पुत्र, हे म्हणजे यन्नामधेय, तुमचं नाम जो स्मरण करतो किंवा तुम्हाला प्रणाम करतो, तुमचं स्मरण करतो, त्याला काय लाभ होतो म्हणे नाम घेतलेल्याला, की श्वादोपी सध्या सवनाय कुलपती. म्हणजे एखादं चांडाळ असेल, चांडाळ कोणाला म्हणतात माहिती का? कुत्र्याचं मांस खाणाऱ्या व्यक्तीला चांडाळ म्हणतात. जो चार वर्ण आणि आश्रमापेक्षा पण कमी दर्जाचं म्हटलेलं आहे कुत्र्याचं मांस खात असल्यामुळे. तर तो पण काय बनतो म्हणे ब्राह्मणासारखं यज्ञ करायला योग्य बनतो. काय केल्यामुळं? तुमचं नाव घेतल्यामुळं. म्हणजे तुमचं नावात काय शक्ती आहे म्हणे. तुमचं नाम घेतलेला घेताच चांडाळ पण ब्राह्मण बनू शकतो. तसं भौतिक जगात लोकांना ते पटत नाही. हं. ब्राह्मण म्हणजे जन्म झाला ब्राह्मण कुटुंबात, पण कर्म नसलं तरी ब्राह्मणच म्हणतात त्याला. पण तसं नाही. त्याचं जसं राजा वृषभदेव 100 मुलं होत त्यांना. आणि राजा तर फार मोठे पृथ्वीचे राजा होते वृषभदेव. 100 मुलं. पण राजे 100 मुलं सगळेच सगळेच राजांनी बनले, क्षत्रियांनी बनले. त्यातले काही संत बनले, काही ब्राह्मणाचे गुण असले ब्राह्मण बनले. असे वेगळे सगळे झाले. काही राजे बनले त्यातले. म्हणजे अशी प्रथा होती पूर्वी. त्या जन्म कुठल्या कुटुंबात बघितलं जात होतं, त्याचं कर्म पाहिलं जातं, कर्मप्रधान. म्हणून गीतेत भगवान म्हणतात ना, चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुण कर्म विभागशा. गुण आणि कर्माने विभागणी केलेली असं भगवंत स्पष्टपणे म्हणतात. म्हणून तर तात्पर्य रूपात म्हणतात की गुरुच्या आश्रयामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काय केलं पाहिजे आपण, हे सगळं ज्ञान घेणं आवश्यक आहे. तर आपल्याला भगवंताची सहज प्राप्ती होईल, अवघड नाही जाणार. आता काय होतं आपल्याला, आपण गुरूंचा आश्रय घेतला नसेल तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होणं अवघड होत आहे. आता हा जो 8वा अध्याय, माहिती आहे ना 8व्या अध्यायाचं नाव काय? काय होतं नाव 8व्या अध्यायाचं? अक्षर ब्रह्मयोग. अक्षर म्हणजे क्षर म्हणजे नाश पावणार, अक्षर म्हणजे नाश न पावणार. म्हणजे ब्रह्म कसे आहेत? अक्षर आहेत, शाश्वत आहेत. असा हा योग आहे. योग म्हणजे जोडणं. योग म्हणजे काय? है ना? भगवंताशी जोडणं स्वतःला. विलीन होणं नाही बरं का, जोडणं. तिथं म्हणून म्हटलेलं आहे. तर तो योग असा आहे, त्याची कथा आहे गीता महात्म्यामध्ये, ऐका फार सुंदर कथा आहे. ती कथा अशी आहे, तर दक्षिण भारतामध्ये एक अमर्दकपूर किंवा असं एक गाव होतं. तिथे भाव शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आता या सगळ्या कथांमध्ये ब्राह्मणांचंच का वर्णन केलंय बरं? कारण जेव्हा एखादा ब्राह्मण असून पण तो वाईट गोष्टी करते, त्याला जास्त शिक्षा भोगावी लागते. सध्या शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत. तर विद्यार्थ्यांनी गुन्हा केला त्याला शिक्षा होतेच. पण शिक्षकाने केले जास्त गुन्हा होतो. का बरं? अरे शिक्षक असून तो असं करतो आणि दुसरे काय करणार? लक्षात आलं? म्हणून त्याचे उदाहरण मुद्दाम दिलेले आहेत. तर भाव शर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. जन्मानं ब्राह्मण असलं तरी फार अधार्मिक जीवन जगत होतं. म्हणजे कर्मानं ब्राह्मण नव्हता. जो जन्मानं ब्राह्मण आहे पण कर्मानं नाहीये, त्याला संस्कृतमध्ये द्विजबंधू किंवा ब्रह्मबंधू म्हटलंय. लक्षात आलं का आपल्याला? जो ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्म आलेला आहे पण ब्राह्मणाप्रमाणे कर्म करत नाही, तो आहे ब्रह्मबंधू किंवा द्विजबंधू. स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात अश्वत्थामाविषयी. आणि जो क्षत्रियाच्या कुटुंबात जन्म आलेला आहे पण क्षत्रियाप्रमाणे आचरण नसेल, त्याला म्हटलेलं आहे क्षात्रबंधू, असं म्हटलेलं. त्यांचा भाऊ आहे पण क्षत्रिय नाही तो, असं, किंवा ब्राह्मण नाही, असं खुलासा केलेला. आणि एवढा अधार्मिक जीवन जगत होता. एका वेश्येवर त्याने विवाह केला. त्या वेश्येवर विवाह केला आणि पुन्हा मांस भक्षण, पुन्हा मदिरा, व्यभिचार. आता वेश्येचा विवाह केला, काय दुसरं व्यभिचाराचं जीवन झालं गेलं त्याचं. आणि एकदा तो आणि त्याची जी त्या वेश्याची पत्नी, दोघंही दोघांनी मद्यपान केलं होतं, बेशुद्ध पडले. आणि बेशुद्ध पडले आणि ते एवढं प्रचंड पाप केल्यामुळं दोघे झाडं बनले, झाडं, झाडं शरीर बनलं.
वृक्षवेणी. तर वृक्षवेणी मिळाली. ताड असेल ताड, ताडात झाडं बनले दोघ जण. ताडी माहिती का तुम्हाला? ताडी ऐकलंय का? ऐकलंय का म्हणतो, ऐकलंय का नाही म्हणून. तर ताडाचे वृक्ष बनले दोघ. आणि मग त्याच वेळेला काय झालं, कुशीबाल आणि कुमती नावाचे ब्राह्मण जोडपं होतं. ते पण काय करायचे, फसवणं, लोभ आहे, क्रोध आहे, आणि यासाठी सुप्रसिद्ध नाही कुप्रसिद्ध होते. हा कुशीबल काय करायचा, लोकांना घोडे घ्यायचा, काल पुरुषाची मूर्ती घ्यायचा, त्यांना दान रूपात ते घ्यायचा, आणि काय करायचा, त्याच्याद्वारे तांत्रिक क्रियामध्ये गुंतलेला होता. तंत्र मंत्र चेटूक करणी काय काय, भूत प्रेत ते सगळं करून तो लोकांवर ते काय प्रयोग करायचा. किंवा कोणी आलं कस्टमर, हा आमचं हे होत नाही का, चला आम्ही हे करू, काय अडचण नाही. हं? इथे इकडं टोचलं की त्या व्यक्ती ते टोचणार तिकडं. हं? बाहुली बनवा, हे सगळं तसं तो करण्यात गुंतलेला होता. आणि नंतर काय झालं, त्यांचा मृत्यू झाल्यावर दोघे ब्रह्मराक्षस बनले. म्हणजे ब्रह्मराक्षस जे ब्राह्मण असून वाईट कार्य करतात ना आणि मरतात, ते ब्रह्मराक्षस बनतात. ब्रह्मराक्षस बनले. आणि जे ताड वृक्ष होते ना, ते दोन ताड वृक्ष पती पत्नी होते ना, ते वेश्या आणि त्या ठिकाणी त्यांनी राहायला सुरुवात, तिथं राहू लागले. ते दोन वृक्षाच्या जवळ तिथं राहू लागले. आणि एकदा का एक विद्वान ब्राह्मण तिथं आला, थोडा विश्रांतीसाठी बसला तिथं त्या झाडाजवळ. आणि आल्यावर काय झालं, ते ब्रह्मराक्षस काही दिसत नव्हते सर्वांना, पण ब्रह्मराक्षस प्रकट झाले. आणि एकदम म्हटले की आम्हाला राक्षसनं कशी मुक्ती मिळेल. त्यांनी सांगितलं की मिळेल म्हणे, की तीन गोष्टी तुम्ही करायच्या म्हणे. कुठल्या म्हणे? एक आहे, तुम्ही ब्रह्मविद्येचा उपदेश घ्यायला पाहिजे, ब्रह्मविद्या जाणून घेतली पाहिजे. दुसरं म्हणे, आध्यात्मिक तत्वज्ञानात तुम्ही आत्मस्वरूपाचं चिंतन तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगितलं, तुम्ही या गोष्टी करणं यासाठी आवश्यक आहे, त्याशिवाय तुमचं काय होणार नाही, तुम्ही त्यात तल्लीन होणार नाही भक्तीमध्ये. आणि पुढे म्हटलं, तुम्ही काय करा म्हणे, कसं कर्म करावं तुम्हाला ज्ञान पाहिजे. गीतेत भगवान म्हणतात ना, कर्मणो ह्यपि बोधव्यम, बोधव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोधव्यम, गहना कर्मणो गती. भगवान म्हणतात, अर्जुना, कर्म काय, विकर्म काय, अकर्म काय, हे समजून घे म्हणे, कारण कर्माची गती कळणं फार अवघड आहे. आणि मग पडणं पुढं मग ती ब्रह्मराक्षस पती पत्नी होते ना, ती ब्रह्मराक्षसी गोंधळली. ती काय म्हटली माहिती का, तिने प्रश्न विचारला. हा, कारण कर्माचा उल्लेख केला होता, ब्रह्म सांगितलं, अध्यात्म सांगितलं. ते लगेच काय म्हणतात, किम तात ब्रह्म, किम अध्यात्म, किम कर्म, असं म्हणताच चमत्कार झाला. त्या ब्रह्मराक्षसपतीला मुक्तीच मिळाली. का मुक्ती मिळाली सर माहिती? कारण हे कुठल्या श्लोकातले शब्द आहेत? भगवद्गीतेतले शब्द. अर्जुनाने विचारले प्रश्न, किम ब्रह्म, किम अध्यात्म आहे ना. त्याची एक ओळ वाचली, नुसतं म्हटलं सहज, प्रश्न विचारला, ते मुक्त झाले. आणि ते ताड वृक्ष बनलेले होते ना, ते त्या झाडाखाली ते ब्रह्मरा, त्या झाडाने मुक्ती मिळाली दोघांना. एवढं म्हटल्यामुळे नुसतं. आणि मग काय झालं, मग हे भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात सुरुवातीला विचारले प्रश्न ना अर्जुना. आणि म्हणून त्या पवित्र शब्दांचं उच्चारण झाल्यामुळं या अध्यायाचं पवित्र काय झालं, प्रभाव प्रकट झाला. आणि 8व्या अध्यायामध्ये हाच होता ना प्रश्न, आदिभूतम च किम प्रोक्तम आदिदैवम किमुच्यते. आणि भगवंताने काय म्हटलं तर मग, अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते, भूतभावत भव करो विसर्ग कर्म संज्ञिता. भगवंताने सांगितलं, अक्षर म्हणजे जीव, अं, परम तत्व हे ब्रह्म आहे. बरोबर. अविनाश तत्व आहे ब्रह्म, किंवा भगवंताला पण कधी कधी ब्रह्म म्हणतात. हं. पण जेव्हा भगवंताला ब्रह्म म्हणण्यात येतं, तेव्हा तो कुठल्या अर्थी आहे? परब्रह्म म्हणून आहे. कधी कधी भगवंताला आत्मा म्हटले, का बरं? तो सगळ्या आत्म्याचा तो पण आत्मा आहे. बरोबर आहे का? या महत्त्वाचा आत्मा म्हणजे महाविष्णू आहे. सगळ्या ब्रह्मांडाचा आत्मा गर्भक्ष विष्णू आहे. आणि या भौतिक जगातल्या चराचरातला हा भगवंत आहेत, त्यामुळे ते परमात्मा आहे ते सुद्धा. आणि हृदयात आहे ते परमात्मा. म्हणजे भगवंत आता परमात्मामध्ये आत्मा शब्द येतो की नाही, याचाच अर्थ आहे की त्या परमात्मा शब्द वापरला म्हणजे ते तो श्लोक आहे ना उपनिषदातला, असं म्हटलेलं आहे, नित्यो नित्यानाम चेतनानाम एको बहुनाम यो विदधाति कामान. म्हणजे
भगवान नित्य आहेत, आपण नित्य आहोत. भगवान चेतन आहेत, आपण चेतन आहोत. पण जे भगवंत आहेत ते काय, ते सर्वांचं काय करतात, एको बहुना यो विदधाती कामा. ते जे एक आहेत ना, तर ते मात्र सर्वांचं काय करतात, इच्छा पूर्ण करतात. म्हणजे आता ते एक यांच्याशी वेगळे आहेत की नाही. नाहीतर असं म्हटलं असतं ना, सगळे एक माझी इच्छा पूर्ण करतात म्हटलं असतं. पण ते एक जे आहेत ते मात्र सर्वांची इच्छा पूर्ण करतात. हे कळणं फार आवश्यक आहे. आणि आशाने सांगितलेलं की या अध्यायाचं श्रवण किंवा उच्चारण केल्यावर सुद्धा जीवाला सगळ्या पापातनं मुक्ती मिळू शकते, असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजेच आपण हे समजू शकतो या अध्यायातनं की भगवंत शाश्वत आहेत. भगवंताचा कधी नाश होत नाही. आणि जो आत्मा आहे तो पण शाश्वत आहे, त्याचा पण नाश होत नाही. पण हाडामाचं शरीर जे मिळालेलं आहे त्याचा मात्र नाश होतो. पण जो दुर्दैवाने किंवा चुकीनं जो हाडामाचा शरीराच आत्मा समजतोय, तो कशात आहे म्हणे, देहात बुद्धीमध्ये. म्हणून देहाला तर आत्मा समजणं यायच्या इतकं फार मोठं धोका कुठलाच नाही. भरपूर धोके असेल, हा युद्ध हे होईल, हे संपेल, ते होईल, ते धोके आहेत. हं. ते भौतिक चालणारच आहे. भौतिक धोका आणि धोकेबाजांनी बनलेले आहे. पण त्याला भगवंताकडे जायचं आहे. त्यानं काय केलं पाहिजे, त्यानं जसं सांख्ययोगा सांगितलं ना, एक एक तत्व वेगळं करायचं, काढायचं. म्हणजे आपण शरीर आहोत असं समजणं, हे आज दूर करणं. की मी त्याचं उदाहरण म्हणजे हे कॉमन सेन्सचं उदाहरण आहे. त्यात म्हणलं ना, मी हात नाही, पाय नाही, मी हे नाही, ते नाही, सगळं मी वेगळं वेगळं आहे. पण मी कोण आहे, मी आत्मा आहे. आणि मग आत्मा आणि त्याच्यावर परमात्मा आहे, असं वेगळं स्वतःला या भौतिक तत्वापासून वेगळं करणं आवश्यक आहे. असं आपल्याला तांदूळ दिलेत एखाद्याला, बुद्धिमान व्यक्ती काय करतो बरं, तांदूळ लगेच दिलेलं तसं टाकतो का, पाण्यात ओततो का, नाही. काय करतो आधी तो, त्यातले खडे काढतो. खडे काढून मग तो ओततो पाण्यात किंवा धुतो, जे काय असेल ते. खडे आधी काढतो ना. म्हणून आपण म्हणतो म्हणताना पण तांदूळ निवडायचे. म्हणून तांदूळ निवडायचे कुठल्या दृष्टीनं, त्या तांदळातले खडे निवडायचे. तर ते जसं आपण पूर्ण शुद्ध करून मग ते करतो ना आपण, तसंच आपण हृदय शुद्ध झाल्याशिवाय भगवत प्राप्ती होऊ शकत. काही जण फसवतील, अहो तुम्हाला मी काय करतो, मी तुला भगवंत दाखवेन. ते कसं दाखवशील बाबा, तूच बघितलं नाही तर. हं. एका दगड दाखवणार रथाला, हेच भगवंत म्हणणार, त्याला काही लाल फासणार, झाला यांचा देव. असं होत नाही. प्रभात म्हणतात की जे दगड, कृष्ण दगड नाही आहेत, पण दगड कृष्ण बनवू शकतो. कळलं का तुम्हाला अंतर. कृष्ण इज नॉट स्टोन, पण स्टोन कॅन बिकम कृष्ण. याचा अर्थ काय बरं, हे कृष्ण हे स्वतःला दगडाच्या रूपात पण प्रस्तुत करू शकतात. ते कसं काय, हे विग्रह आहेत ना आपले, ते भौतिक तत्वाने बनलेत. पण जेव्हा शुद्ध भक्त प्रार्थना करतात, आवाहन करतात, "हे भगवंता आता आपण प्रकट व्हायचं." भगवंत शुद्ध भक्ताची इच्छा बघून त्या विग्रहामध्ये स्वतःला प्रकट करतात. त्यामध्ये विग्रह भले भौतिक तत्वांनी बनले असलं तरी पण आता ते भौतिक तत्वाचं राहिले नाही. का बरं, साक्षात भगवंत तिथं आहेत. कोणीतरी विचारलं प्रभुपाद, मी प्रभुपादांनी मुद्दाम विचारलं, विग्रह भगवंत आहेत की विग्रहात भगवंत आहेत. एकाने म्हटलं प्रभुपाद विग्रहात भगवंत आहेत. प्रभुपाद म्हणे, नाही, विग्रहात भगवंत नाहीत, पण विग्रहात भगवंत आहेत. विग्रहात भगवंत म्हणजे आपण काय समजणार, वरचं सगळं दगडाचं आहे आणि आत बसले तर भगवंत नाही. आत त्या भगवंताच पूर्णपणे. अशा भावने जो आदान प्रदान करतो ना, आपण दर्शन घ्यायचं भगवंताचं, विग्रहांचं, ते साक्षात भगवंत आहेत, अशा भावनेने त्यांच्याकडे पाहावं. म्हणून म्हटलं ना, आपण ज्या भावनेने जातो ना त्यांच्याकडं, तशा भावनेने ते आपल्याशी काय करतात, आदान प्रदान करतात. एखादा नोकर आहे, तो मालकाकडे जातो, तो ज्या भावनेनं ह्याच्याने काम करतो ना, तसंच मालक डिलिंग करतो, एकदम जीव ओतून करत असेल तर मालक पण काय करणार, त्याला बघणार, तो नोकर आहे, त्याला काय करणार, अजून त्याला बढती मिळणार त्याला लवकर. हं? तसं मग भगवंत बघतात की आपण जीव ओतून करतो म्हणजे भगवंत अजून त्याला काय करणार, वर उचलणार अजून त्याला. हं? आणि आपल्याला वर उचलच पाहिजे. आपण खाली जाऊन चालेल का, खालीच तर होतो आपण, आता कुठे येऊ लागलोय वर. तर त्यामुळे आपण हे समजून घेणं आवश्यक आहे. हरे कृष्ण.